नमस्कार। आज फाल्गुन शुक्ल पंचमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर महापालिका, उल्हासनगर, अंबरनाथ नगर परिषद आणि कोरेगाव बदलापूर नगर परिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 5,000 कोटींची होणार गुंतवणूक आणि कपिल मोरेश्वर पाटील यांना सलग तिसऱ्यांदा भाजपाची उमेदवारी। या इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। कल्याण डोंबिवली महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, उल्हासनगर, अंबरनाथ नगर परिषद आणि कोरेगाव बदलापूर नगर परिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे नागरिकांना रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देत असल्याचा आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। भिवंडी निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कोरेगाव बदलापूर नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा उपक्रम पूर्ण क्षमतेने अस्तित्वात नाहीत। या क्षेत्रांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमांमार्फत बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती। एकत्रित परिवहन सेवा क्षेत्र 225 चौरस किलोमीटर इतके मोठे असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या 33,43,000 इतकी आहे। गेल्या 13 वर्षात या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्या तुलनेत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासन भर देत आहे। त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। भविष्यात एकत्रित परिवहन सेवेमुळे प्रवाशांना सुलभ आणि सहज वाहतूक सेवा रास्त दरात उपलब्ध होणार आहे। या परिवहन सेवेत नवीन ईव्ही बसेस अंतर्भूत करण्यात येणार असल्याने शहरांमधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित आणि कमी करणे शक्य होणार आहे। या परिवहन सेवेकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे एकत्रित परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्यात येणार आहे। एवढ्या विस्तृत परिसरासाठी एकत्रित परिवहन सेवेमुळे या भागातील विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे। परिवहन सेवेतून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळू शकेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे। मोघरपाडा येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर एमआरडीएचे आरक्षण असून बाधित शेतक यांना मोबदला देण्याचे शासनाने मान्य केलं आहे। आमदार प्रताप सरनाईक यांनी शेतक यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता। मोघरपाडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी आहेत। गेल्या 60 वर्षांपासून ह्या जमिनी शेतक यांच्या ताब्यात असून त्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे। यापैकी काही जमिनीवर एमआरडीए
च्या माध्यमातून का सारवडवली ते वडाळा या मेट्रो मार्गाचे आरक्षण असून त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 22.5% आणि पजेशन असलेल्या शेतकऱ्यांना 12.5% प्रमाणे 2 चटई निर्देशांकानुसार विकसित जमीन देण्याचा निर्णय मान्य केला आहे. या भूखंडापैकी शेतकऱ्यांना विकसित जमीन दिल्यानंतर सुमारे 120 एकर जमीन ही MMRDA च्या ताब्यात राहणार आहे. त्यापैकी 100 एकर जागा ही अक्षरधाम मंदिरासाठी आरक्षित ठेवावी. त्याचबरोबर उर्वरित 20 एकर जागेवर मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को कन्व्हेन्शन सेंटर तसेच वरळी येथील डोम कन्व्हेन्शन सेंटर ज्या पद्धतीने उभारले गेले आहे तशाच पद्धतीचे कन्व्हेन्शन सेंटर हे ठाणे महापालिका हद्दीमध्ये उभारण्यासाठी शहरातील डॉक्टर संघटनेने, वकील संघटनेने, व्यावसायिक तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी मागणी केली आहे. त्यामुळे या 20 एकर जागेवर MMRDA च्या माध्यमातून कन्व्हेन्शन सेंटर उभारावे. परंतु त्याचबरोबर या सर्व सुखसोयी शहरातील नागरिकांना देत असताना मूळ जे भूमिपुत्र आहेत त्याच्या सर्व मागण्या मंजूर झाल्यानंतरच हा निर्णय घ्यावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी असे नम्र आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल पाटील यांनी केले आहे. भाजपाच्या दुसऱ्या यादीत भिवंडीमधून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याबाबत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याबरोबरच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे उमेदवारी मिळाली. गेल्या 77 वर्षांपैकी गेल्या 10 वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी 35,000 कोटी रुपयांची कामे झाली. अनेक कामे पूर्ण असून काही प्रगतीपथावर आहेत. भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सुनियोजित पद्धतीने विकासाबरोबरच चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी व्यक्त केली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा.
देशातील वंचित आणि मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम सूरज पोर्टलचे पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. वंचित आणि मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकाच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पीएम सूरजच्या माध्यमातून वंचित आणि मागासवर्ग घटकांसाठी आर्थिक सहाय्यता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे. देशातील सफाई कामगारांच्या आरोग्यासाठीही केंद्र सरकार काम करत असून त्यांना पीपीई किट वाटप करण्यात येत आहेत. तसेच त्यांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात येत आहे. आभा कार्डच्या माध्यमातून त्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. सुप्रीम कोर्ट, एसटी आणि ओबीसी समुदायांना सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सुप्रीम कोर्ट, एसटी आणि ओबीसी तरुणांसाठी शिष्यवृत्तीत वाढ. वैद्यकीय जागांच्या अखिल भारतीय कोट्यांमध्ये ओबीसींसाठी 27% जागांचे आरक्षण तसेच नीट परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित विषयात पीएचडी करता यावी, यासाठी नॅशनल फेलोशिपची रक्कमही वाढविण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील 1 लाख लाभार्थ्यांना पीएम सूरजच्या माध्यमातून 720 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक श्रृंगार यांच्या हस्ते जिल्ह्यातील काही सफाई कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात पीपीई किट आणि आभा कार्डचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थ्यांना लाभ प्रत्यक्ष पोहोचले असे चित्र पहावयास मिळायला हवे. जिल्ह्यात आयुष्यमान कार्डचे उद्दिष्ट 15,21,000 इतके होते. त्यापैकी 51% म्हणजेच 7,82,000 इतके उद्दिष्ट पूर्ण झाले असून ठाणे जिल्हा राज्यात 4थ्या क्रमांकावर आहे अशी माहिती आयुष्यमान भारत अभियानाचे ठाणे जिल्हा समन्वयक रवींद्र जगतकर यांनी दिली. ठाण्यात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे, गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्याला अधिकाधिक निर्यातक्षम बनविणे, जिल्ह्याला विकासाचे केंद्रबिंदू म्हणून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणे, या हेतूने उद्योग संचालनालय मुंबई अंतर्गत आणि उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने लाभ इंडिया ऑडिटोरियम येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती. या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 5,000 कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्यामध्ये 20,000 इतके रोजगार उपलब्ध होणार आहे. गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात उद्योग घटकांकडून गुंतवणूक होईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजनाबाबत शासनाचा उद्देश व त्याचा जिल्ह्याला होणारा फायदा, शासनाच्या विविध उद्योगपूरक योजना, धोरणे याबाबतची माहिती देण्यात आली. या परिषदेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 47 उद्योग घटकांनी शासनासोबत सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारान्वये जिल्ह्यामध्ये 5,000 कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्यामध्ये 20,000 इतके रोजगार उपलब्ध होणार आहेत.
या परिषदेमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी काही उद्योगांना प्रातिनिधिक स्वरूपात सामंजस्य कराराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डोंबिवलीत 27 रस्त्यांचे सीमाहीन काँक्रिटीकरण होणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सबका साथ, सबका विकास यावर काम करताना दिसत आहे. डबल इंजिनचे सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. ज्या ठिकाणी विकास कामाच्या उद्घाटनाला जाणे शक्य होत नाही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले जाते. डोंबिवलीत 27 रस्त्यांचे सीमाहीन काँक्रिटीकरणाचे काम होणार आहे. हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी शासनातर्फे निर्देश देण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केले पाहिजे असे सांगतात. मी आनंद परांजपे यांच्याशी बोलणार आणि चर्चा करणार आहे. आता जी त्यांनी नाराजी व्यक्त केली ती येणाऱ्या काळामध्ये होणार नाही. येणाऱ्या काळात तेही आमच्या सोबत कार्यक्रमांमध्ये एकत्र असतील असंही रवींद्र चव्हाण म्हणाले. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यामध्ये येणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी ठाणे काँग्रेस आणि ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी सक्षम आहेत. इंडिया आघाडीतील इतर नेत्यांनी पाहुण्यांप्रमाणे रॅलीमध्ये सहभागी व्हावे, उगाच नियोजनाच्या कामांमध्ये लुडबुड करू नये असे काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा कोणकोणत्या भागातून जाणार आणि नियोजन कसे असणार यावर वाच्यता केली होती. याच वाच्यतेवर काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी प्रतिक्रिया देत आव्हाडांना सुनावले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर महापालिका, उल्हासनगर, अंबरनाथ नगर परिषद आणि कोरेगाव बदलापूर नगर परिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 5,000 कोटींची होणार गुंतवणूक. आणि कपिल मोरेश्वर पाटील यांना सलग तिसऱ्यांदा भाजपाची उमेदवारी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.